जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वा समास 5वा हरिकथा लक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. मागे श्रोत्यांनी हरिकीर्तनाचे लक्षण कोणते असा प्रश्न केला होता. आता त्याबद्दल एकाग्रतेने ऐका. रामकृपेचे उन्नत पद प्राप्त करून देणारे हरिकीर्तन कसे करावे, त्यात रंग कसा भरावा ते सांगत आहोत. सोन्याला सुगंध, उसाला मधुर रसभरीत फळ आले तर ते अगाधच होय. या लौकिक गोष्टीप्रमाणेच कीर्तनकार वैराग्यशील असेल, ज्ञानी पुरुष प्रेमळ भक्त असेल किंवा पंडित वाद रहित असेल तर अगाधच होय. राग, ताल आणि सर्व कला प्रवीण असलेला ब्रह्मज्ञानी असूनही अभिमान रहित होऊन वर्तन करीत असेल तर तेही अपूर्वच. तशा परम सज्जन पुरुषाजवळ मत्सर असूच शकत नाही. तो सर्व गोष्टी जाणलेला अंतरनिष्ठ असतो, पण शब्दज्ञानी पुरुषाची रीत विपरीतच असते. परमेश्वर शक्तिरूपाने वास केलेल्या तीर्थक्षेत्रामध्ये जयंती इत्यादी अनेक उत्सव होत असतात. ते तीर्थ इत्यादी न मानता शब्दज्ञानाने त्याला खोटे असे म्हणणाऱ्या हीन मानवाला भगवंताची प्राप्ती कशी होईल. त्या पामराकडून संशयाने निर्गुण हिसकावून घेतले, ब्रह्मज्ञानाने सगुण ओढून नेले, अशी गत होऊन अभिमान दोन्हीकडे ओसाड प्राय झाला. असो, समोर सगुण मूर्ती असतानाही निर्गुणाचे निरूपण करून त्याच्या प्रतिपादनाने मूर्तीचे खंडन करणारे पडदमूर्खच होय. म्हणून सगुण निर्गुण या दोन्हीला मुकेल असे कीर्तन करूच नये. आता योग्य हरिकीर्तनाचे लक्षण ऐका. सगुण मूर्ती समोर करुणेसाठी प्रार्थना करावी आणि देवाच्या अनेक रूपांची व यश, कीर्ती, प्रतापाचे वर्णन करावे. त्याबरोबरच गायन केले तर सहजच रसभरीत कीर्तन होऊन सर्वांच्या अंतःकरणातही प्रेम सुख नांदते. कीर्तन प्रस्तुत करताना प्रामुख्याने लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे सगुण कथा सांगत असताना निर्गुण मध्ये आणू नये आणि समोर असणाऱ्यांचे गुणदोष बोलून दाखवू नये. पण देवाचे वैभव आणि अनेक प्रकारच्या महिमा यांचे वर्णन करीत सगुणामध्ये भाव ठेवून हरिकीर्तन करावे. एवढेच नव्हे तर जनलज्जा न बाळगता आणि धनलोभाचा त्याग करून रोज नवनवीन कीर्तन प्रेम धारण करावे. कीर्तन चाललेल्या राजागणात नम्रतेने साष्टांग नमस्कार घालावा. टाळ्या वाजवत नाचत नामघोषाची गर्जना करावी. एका देवाच्या कीर्तीचे वर्णन दुसऱ्या देवापुढे केले तर ते योग्य होत नाही, म्हणून जिथले तिथेच वर्णन करावे. आता सगुण मूर्ती नसलेल्या ठिकाणी साधक श्रवणाला बसले असतील तर तेथे अगत्याने अद्वैत निरूपण करावे. अथवा मूर्तीही नाही, साधकही नाही असे भाविक श्रवणाला बसले असले तर प्रारंभिक वैराग्य विषय घेण्यास हरकत नाही. शृंगार इत्यादी नवरसातील प्रथम असलेला रस सोडून द्यावेत. स्त्रियांचे वर्णन कदापि करूच नये. स्त्री सौंदर्याचे वर्णन करू लागलो तर विकार निर्माण होतात व ते रूप वर्णन ऐकून श्रोते लगेच धृती धैर्यापासून विचलित होतात. म्हणून साधकासमोर अहितकारी स्त्री विषय वज्र करायलाच हवेत. शृंगार रसामुळे स्त्रीचे रूपच मनामध्ये ठसते. मन सुंदर स्त्रीच्या रूपाने सौंदर्याच्या मोठेपणातच वाहत गेलो तर तो निश्चितपणे परमेश्वराला मुकतो, ही गोष्ट जाणून घ्या. भावबळाने एक क्षणभर तरी मनात भगवंताचे स्मरण केले तर कीर्तनाचा गेलेला रंग पुन्हा भरतो. मन ध्यानात मग्न झाले की तेथे लोक कसे आठवतील. लज्जा सोडून तो निर्भयतेने कीर्तन करू लागला की रंग उतू जातो. त्याशिवाय तो राग, ताल, स्वरांच्या ज्ञानामध्ये निष्णात असेल तर संदर्भानुसार अर्थ समजावून देण्याचेही जाणलेला असतो. तरीही 56 भाषा
अनेक कला, कोकिळेसारखा गोड स्वर इत्यादीपेक्षाही मुखत्वे करून भक्ती श्रेष्ठ आहे. ही गोष्ट भक्तांना आधीच कळलेली असते. भक्तांना देवाचे ध्यानच प्रिय असून ते देवाशिवाय दुसरे काहीही जाणत नाहीत. जे कलोपासक आहेत त्यांचे मन मात्र कलेमध्ये आसक्त होते. पण भगवंताशिवाय कला म्हणजे ती अवकाळच होय. तो प्रत्यक्ष देवाचा त्याग करून वेगळा झालेला असतो. चंदन वृक्षाला सर्पाचा वेढा किंवा द्रव्यनिधीला पिशाच आडवे आल्याप्रमाणे सर्व कळा देवाच्या आड येतात. सर्वज्ञ परमेश्वराला सोडून नादामध्ये निमग्न होणे म्हणजे मोठे विघ्नच आड आल्याप्रमाणे, होय ना? असे एक मन स्वरामध्ये आसक्त होऊन गेले तर देवाचे ध्यान कोणी करावे? मध्येच चोरांनी गाठून आपल्याला राबून घेतल्याप्रमाणे राग ज्ञान भगवंताच्या दर्शनाला आड येऊन मन स्वराच्या मागे ओढून गेल्या अथवा राजाच्या भेटीसाठी निघालेल्या मध्येच कोणाच्या तरी भिडेने काम करावे लागते. त्याप्रमाणे कला ही कलावंतांना भूल पाडते असे म्हणायला हरकत नाही. तात्पर्य, ईशामध्ये मन रंगून कीर्तन करणारे तेच सर्वांमध्ये धन्य आहेत असे समजा. कीर्तनामध्ये अभिरुची असणाऱ्यांना रोज नवनवीन प्रेम उत्पन्न होऊन भगवत प्राप्ती होते हे मात्र निश्चितच. असे भक्त सर्व काम आहे असे टाकून कीर्तनाच्या ठिकाणी धावत येतात आणि आलस्य निद्रेवर लाथ मारून स्वहितासाठीच कीर्तनात जागृत राहतात. त्याशिवाय ईश भक्तांच्या घरातील लहान सहान कामही करीत कष्ट घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करतो. शेवटी हरिदास म्हणजे नामावर विश्वास असणारा होय. येथे हा समास संपला. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश दशके हरिकथा लक्षण निरूपणं नाम पंचमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.